नाशिक हे पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं ठिकाण होय. पूर्वी देव आणि राक्षस यांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन करत असताना जी 14 रत्न या समुद्र मंथनातून बाहेर आली त्या 14 रत्नांपैकी एक अमृत कलश होय. अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यात चढाओढ सुरू असताना या अमृत कलशातील 4 थेंब अमृत नाशिक, प्रयाग, हरिद्वार आणि उज्जैन या ठिकाणी पडले. म्हणून भारतात दर 12 वर्षांनी या 4 ठिकाणी महाकुंभमेळा संपन्न होतो. यावेळी हा कुंभमेळा नाशिक या ठिकाणी संपन्न होणार असून या सिंहस्थ कुंभमेळा आयोजनाच्या तयारीबाबत तसेच नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नव्याने करण्यात येणाऱ्या विविध विकास योजना संदर्भात चर्चासत्र विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त अशोक करंजेकर, NMRDAच्या मनीषा खत्री, मनपा शहर अभियंता संजय अग्रवाल, मनपा अतिरिक्त आयुक्त कार्यकारी अभियंते आणि नाशिक शहर विकासासाठी योगदान देणाऱ्या विविध संघटना यांच्या समवेत एकत्रित बैठकीचे बुधवार 2 ऑक्टोबर 2024 रोजी वैराज कला दालन या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी सर्व आर्किटेक्ट, बांधकाम व्यवसाय, इंजिनियर्स, महापालिका अधिकारी आणि विविध शहर विकास कार्यात योगदान देणाऱ्या संस्थांचे सभासद उपस्थित होते. यावेळी या चर्चासत्रात नाशिक महानगरपालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मार्गदर्शन केलं. माझा तिसरा चौथा प्रोग्राम आहे, पण एक आर्किटेक्टचा स्पेशल प्रोग्राम झाला होता. एक द नाशिक प्रोजेक्ट नावाचा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या हॉलमध्ये, तिथे काही लोक होते. नंतर नरेंद्रचा एक इव्हेंट झाला होता, त्या ठिकाणी पण बोललो. ते बराचसा खूप कॉमन आहे. आणि नंतर मग इंडस्ट्रीचे इंटरॅक्शन झालं, स्किल डेव्हलपमेंटसाठी इंटरॅक्शन झालं. तर मी माझी मतं मांडली होती. मी त्याला काही रिपीट करू इच्छित नाही. प्रॉब्लेम्स जे असतात आपल्याला कुठल्याही प्लॅनिंगमध्ये, ते आपल्याला शहर चांगलं करायचं आहे. आता साहेबांना लंडन दाखवत होतं ना चर्चा होत असताना, खरंच तसं व्हायला पाहिजे. मोठी स्वप्न आपण बघितलीच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण तिकडे जाणार कसं. पण आपण जर लंडन असेल किंवा लंडन तर जाऊ द्या, युरोपमध्ये आहे, पण दुसऱ्या कुठल्या गरीब देशातली जरी शहरं बघितली, आपल्याला वाटते की नाशिक खूप सुंदर आहे वगैरे आहे, निश्चितच आहे. पण थोडंसं दुसऱ्या देशातली जर आपण तुलना केली तर मग वाटते की चांगलं असायला पाहिजे होतं. हे निश्चितच आपल्याला आपली स्कायलाईन असेल, कुठलं आयकॉनिक स्ट्रक्चर असेल, आपल्याकडे असं काही आयकॉनिक स्ट्रक्चरच्या नावाला काही रामकुंडाची बिलची इकडून छत्री किंवा नारुशंकराचं मंदिर याच्या पलीकडे आपल्याला काही सुचत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला शहराचा जो अर्बन डिझाईन आहे किंवा जो सिटीस्केप आहे तो कसा या निमित्ताने करता येईल. आता आर्किटेक्ट्स आणि बिल्डर्स आणि इंजिनियर्स आहेत म्हणून मी त्या मुद्द्यावर जातो आणि बाकीच्या विषयाला हात लावत नाही. तर त्याच्यात अडचणीचे मुद्दे जे आहे मी विचार करतो तो बसून की प्रायव्हेट सेक्टर म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्री पेक्षा ही जबाबदारी शासनाची जास्त आहे. आपल्या या क्वालिटी सिटी अंतर्गत आता बेगरचा प्रश्न काढला तर रामकृष्ण आरोग्य संस्था आहे, दे आर ऑल्सो इन्व्हॉल्व्ड इन क्वालिटी सिटी. त्यांनी एक मिशन घेतलेले हाती की नाशिकला बेगर फ्री सिटी करायची. म्हणजे त्याच्यामध्ये पण थोडीशी पोलिसची मदत लागेल, काही प्रोफेशनल बेगर्स पण आहेत की जस्ट अशा पद्धतीने गँग्स चालवतात असतात. सो दॅट ऑल्सो वी नीड टू हँडल. आणि आजच्या या निमित्ताने मला असं वाटतं की वी नीड टू पुश विथ द गव्हर्नमेंट की सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं कॉर्पोरेशनला करू द्यात, सेल्फीला करू द्यात, नंबर महानगरपालिकाला करू द्या, कलेक्टरांना करू द्या. लेट देअर शुड बी अ प्रॉपर कोऑर्डिनेशन अँड दॅट हॅज टू बी अंडर गेडाम असं मला वाटतं. आपण आपलं घर किती वेळा झाडतो? दिवसातून 2 वेळा तुमच्या भूमीने स्वच्छ करत असतील. हे नाशिक तुमचं घर नाही का? हे नाशिक स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी पण आहे. हे नाशिक हे माझं आहे ही जेव्हा भावना तुमच्यात येईल तेव्हाच आपण बोलण्याचा अधिकार देऊ शकतो की नाशिक असंच आलं पाहिजे. तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. तुम्ही जसं म्हणतात मला या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व्ह करून 100% तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे. पण तुम्हीही स्वतःहून इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे, तरच माझं नाशिक सुंदर आणि स्वच्छ होईल. आज असं येतं की माझ्या घरी कोणी आलं तर कुठे न्यावं हा मला मोठा प्रश्न पडतो. याला जबाबदार फक्त नाशिक महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद वगैरे हेच आहेत का? मी नाही का? मी रस्त्यावर कचरा टाकून देतो, अगदी बिंदास टाकतो, कोणी पाहत नाही असं कोण सुद्धा टाकतो. तुमच्यापैकी किती लोकांनी रोखलं बरं की कचरा टाकू नका म्हणून? नाही होत आपली डेअरिंग.
केलं पाहिजे. प्रेमाने सांगा, मित्रा म्हणा, भावा म्हणा, बाबा हे माझं नाशिक आहे, लँड ॲक्विजिशन करा, डेव्हलपमेंट करा वगैरे वगैरे. आमचे थोडे रिस्ट्रिक्शन आहेत. आमच्याकडे यांना शासनाकडनं एवढा फंड्स मिळू शकत ना, आमच्याकडे तेवढा फंड्स आहे. डेव्हलपमेंट करायची तर कशी करायची, मग आम्हाला तुमची इन्व्हॉल्वमेंट लागेल. तुम्ही सगळे विकासक आहात, आर्किटेक्चर, इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर, तुम्ही सगळे विकासक आहात. तुम्ही पब्लिकला तयार करा की बाबा रे TDR घे, जागा उपलब्ध करून दे, मला माझं नाशिक विकसित करायचं आहे. त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या. त्या त्या दृष्टीने जर आम्हाला भूसंपादनात जागा मिळत असेल तर मग आम्ही शासनाकडे म्हणू शकतो की आम्हाला विकासाकडे पैसे द्या. पण तसं घडत नाही. माझी तुम्हाला इथे रिक्वेस्टमेंट की तुम्ही याच्यात इन्व्हॉल्व व्हा आणि आम्हाला जागा कशी उपलब्ध करून देता येईल ते द्या. स्पीड ब्रेकरचा प्रश्न काढला. स्पीड ब्रेकरचा डिसिजन हा एकाचा नाही आहे. आपण स्पीड ब्रेकरला विरोध करतोय, प्रॉब्लेम होत आहे, ठीक आहे, पण स्पीड ब्रेकरची दुसरी बाजू पण आहे, त्याचे बेनिफिट्स म्हणण्यापेक्षा त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी बोलवलं होतं. आणि त्यावेळेला आम्हा सर्वांच्या लक्षात आलं की ज्या गोष्टी गेडाम सरांनी त्या ठिकाणी आमच्याबरोबर शेअर केल्या त्याच्यामध्ये सरांनी सांगितलेले अगदी फुल नेक टू नेक रस्ते, त्याला लागून असलेले फुटपाथ किंवा पार्किंगची समस्या किंवा आपलं एक जे काही सेंट्रल एक कनेक्शन्स आहेत, म्हणजे बस असेल किंवा इतर गोष्टींचं कनेक्शन असेल, ते कनेक्शन याबद्दल सरांच्या मनामध्ये ऑलरेडी एक संकल्पना आहे. कारण याचं कारण असं आहे की मागच्या कुंभमध्ये आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, सर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कमिशनर होते आणि यावेळेला सर डिव्हिजनल कमिशनर म्हणून त्यांनी कुंभचा पूर्ण चार्ज घेतलाय. आणि त्या दिवशी ज्या वेळेला सरांची इंटरॅक्शन करत होतो त्या दिवशी लक्षात आले की सरांच्या मनामध्ये एक वेगळा आराखडा तयार आहे. आता ते आपल्याला याच्यामध्ये सामील करून घेत आहेत, हे खरंच चांगली गोष्ट आहे. आपल्याला खूप जवळचा आहे कुंभमेळा. यासाठी सर्व संस्था असतील, म्हणजे कन्सल्टंट असतील, स्टेक होल्डर्स असतील, नाशिक महानगरपालिका असेल, रेव्हेन्यू असेल, सर्वच ज्या काही संस्था आहेत किंवा नॉट ओनली स्टेक होल्डर की ज्या NGO आहेत त्या सुद्धा या आपल्या नाशिकच्या कुंभमेळ्याशी फार जवळीने काम करत असतात. आता इथे अरुणबाई पटला आहेत, त्यांना बऱ्याच कुंभमेळ्यांचा अनुभव आहे. तर असे खूप लोक आपल्या नाशिकमध्ये आहेत की ज्यांनी कुंभसाठी इतरत्र व नाशिक सोडून खूप काम केलेलं आहे. अशा सर्व लोकांच्या ज्या इच्छा, आकांक्षा किंवा कल्पना असतील त्या आज आपण इथे मांडण्याची आपण संधी दिली, त्याबद्दल आम्ही सर्व संस्थांतर्फे तुमचं स्वागत आणि अभिनंदन करतो. प्रत्येक शहराची ओळख असते, तर नाशिकची ओळख आहे की ही दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी, कर्मभूमी होती. कारण सुरुवातीचे त्यांचे सर्व चित्रपट सृष्टीतला सर्वात मोठा मानाचा पुरस्कार जो दादासाहेब फाळके दिला जातो तो यांना मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला आहे. तर आपण नाशिकचं ब्रँडिंग करताना आपल्याकडे फाळके स्मारक वास्तू पडली, तिचं रिनोव्हेशन होत नाही, तर दादासाहेब फाळके पुरस्काराचं आयोजन आपण नाशिक महापालिकेच्या अंतर्गत का करू शकत नाही? तर जर असं काही केलं तर नाशिकचं नाव सगळीकडे पोहोचेल. ऍटलीस्ट दादासाहेब फाळकेची ही जन्मभूमी हे बऱ्याच लोकांना माहित नाही, ते तरी सिटीचे रोड चालू आहे आणि याच्यामध्ये प्रत्येकाने जे प्रश्न निर्माण झाले, ड्रेनेज, स्पीड ब्रेकर, पाथवे, हे सगळं फक्त स्मार्ट सिटीच्या नियोजनामध्ये झालेलं आहे प्रॉब्लेम. तर माझी कळकळीची विनंती सर्वसामान्य नागरिक म्हणून सर की याच्यामध्ये तुम्ही स्मार्ट सिटीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सहभाग घेऊ देऊ नका. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सर. धन्यवाद. सोडलं जातं आणि आपण त्या ठिकाणी त्या जागेवरती कुंभमेळा घेतो. म्हणजे एक प्रकारे आपण काय करतो आहे ही अजूनपर्यंत कोणाच्याही लक्षात येत नाही. जर माझी आपणास विनंती आहे, आता हे सगळं नियोजन बऱ्याचशा गोष्टी समितीवरती पण आपण आहात, इथं आपले महापालिकेचे आयुक्त साहेब आहे, इथं अग्रवाल साहेब आहेत, काही ड्रेनेजचा पण विषय आहे. ड्रेनेजच्या पाईप जे गोदावरीमध्ये डायरेक्ट सोडले जात आहे त्याच्यावरती कुठेतरी त्याला बायकॉट देऊन जर तो वळवला जाईल आणि तो गोदावरी प्रदूषण होणार नाही यासाठी आणि शहरामध्ये जे नैसर्गिक नाले आहेत हे नैसर्गिक नाले वगैरे सगळं बंदिस्त करून टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती मोठमोठे अतिक्रमण पण झालेलं आहे. आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे एक वेळेस आपल्याला केदारनाथ, बद्रीनाथ सारखे परिस्थितीला सामोरे जाणं हे फार लांब नाही आहे आपल्यासाठी.
त्यामुळे नाशिककरांकडून मी आपल्या सगळं विनंती करतो सर, हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि मी पंचायत आखाड्यामार्फत हे आपल्यास विनंती करतो की याच्यावरती गंभीरपूर्वक विचार करावा. जय हिंद. अजून एक सर्वात मोठा प्रश्न असा की आपल्या नाशिकमध्ये जे भिक्षुकी करतात, म्हणजे त्याला आपण भिकारी म्हणतो, तुमच्या मोठ्या गाड्यांमध्ये ते दिसत असतील तुम्हाला, त्या भिकाऱ्यांचं नियोजन आपल्या नगरपालिकेने काय केलेलं आहे? पुनर्वसन जो भिकारी पुनर्वसन जो आहे त्याच्यावर कुठे केलेलं आहे? अजूनही बऱ्याच अशा ठिकाणी फुटपाथवरती जे नगरपालिकेचे आहेत अजूनही तिथं झोपड्या दिसतात. आपली नाशिकची खरंच ती संस्कृती म्हणजे हे सगळं निघून जातं, आपलं जे सौंदर्य आहे ते संपुष्टात येतं. या भिकाऱ्यांचं नियोजन नाशिक महानगरपालिकेने काय केलंय असा मी प्रश्न खरंच साहेबांना विचारतो. आणि त्याचबरोबर याचं नियोजन करावं चांगल्या पद्धतीने आणि त्यासाठी पण काहीतरी. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.